संगमनेर म्हटलं की आठवते ते नाव गायछाप तंबाखू पोळीचं। त्यात संगमनेरचे श्री मधुकरजी जाधव यांच्या रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 2019 पासून मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस 42 फळापासून बनवलेले 600हून अधिक आजारांवर चालणारे आयुर्वेदिक औषधे। आता प्रथमच सांगली जिल्ह्यात तालुक्यात गावात संपर्क श्रीनिवास गायकवाड 70 83 76 78 07 शरदगिरी 89 28 28 0534। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शासनाच्या आरोग्य विभागाच्या स्वस्थ नारी सशक्त नारी अभियानाचा शुभारंभ मसुचीवाडी येथे अष्टविनायक श्रमिक ग्रुप व सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंट्रिंग कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत 11 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना शस्त्रक्रियेसाठी सांगली येथे रवाना करण्यात आले। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगावच्या डॉक्टर सुनंदा पाटील यांनी महिलांना व किशोरींना मार्गदर्शन केले, तर डॉक्टर अनिल गायकवाड यांनी देशाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी महिला सशक्त होणे गरजेचे असून त्यांचे आरोग्य सांभाळणे ही आजची मोठी गरज आहे। याच उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची सुरुवात केली असे प्रतिपादन केले। संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गायकवाड म्हणाले, अष्टविनायक श्रमिक ग्रुप 30व्या वर्षात पदार्पण करीत असून 2025-26 हे वर्ष आरोग्य, वृक्ष संवर्धन, युवकांना प्रशिक्षण व रोजगार या क्षेत्रातील उपक्रमांना समर्पित असेल। तालुक्यात 51 युवकांची रोजगार संस्था स्थापन केली असून यावर्षी 300 युवकांना प्रशिक्षण व रोजगाराची संधी, 3000 कामगारांचे प्रशिक्षण शिबिर तसेच 3000 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी कॅम्पचं नियोजन करण्यात आले। या अभियानासाठी अध्यक्ष सुनील घेवदे, वेगवान शिंदे, शंकर डुके, रवी माने व शरद गिरी परिश्रम घेत आहेत। या प्रसंगी सरपंच राधिका पाटोळे, उपसरपंच संजय कदम, दादासो कदम, डॉक्टर ज्योत्सना पाटील, परिचारिका प्रमिला घाडगे, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्यासह टेके क्लिनिक सांगली व लक्ष्मीनारायण हॉस्पिटल इस्लामपूरची टीम उपस्थित होती। गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने यावेळेस सहभागी झाले होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर। आमचा ग्रुप नेहमी आपल्या पाठीशी उभा राहील। तसेच आरोग्याच्या बाबतीत जर बोलला तर टेके क्लिनिक सांगली या नामांकित टेके डॉक्टरांनी 5 लाखहून अधिक मोफत शस्त्रक्रिया केल्या। ते टेके क्लिनिक सांगली। त्यानंतर डॉक्टर सचिन सांगरुळकर, लक्ष्मीनारायण हॉस्पिटल इस्लामपूर, की त्यांची आमची ओळख 2009 पासून आहे। ते आपले लक्ष्मीनारायण हॉस्पिटल असेल, अशी विविध प्रकारचे हॉस्पिटल ही आपल्या या संघटनेशी संलग्न झालेले आहेत। तरी जास्तीत जास्त असणाऱ्या आपल्या गावातील असंघटित कामगार असो, शेतमजूर, ज्येष्ठ नागरिक असो, अगदी आम्ही या तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा काल परवा पंढरपूर या ठिकाणी जवळपास 3 ते 3,500 असणारे ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये एक आम्ही मोठा शासनाच्या विरोधात या कामगारांना, या ज्येष्ठांना पेन्शन मिळावी यासाठी मोठा लढा दिला। उद्याच्या या नवरोत्सव उत्सवामध्ये सुद्धा अंबाबाई मंदिर कोल्हापूर आणि ज्योतिर्लिंग मंदिर या ठिकाणी आमचे एक शासनाला या ज्येष्ठांना काहीतरी मिळावं, या ज्येष्ठांची असणारी सोनेरी पाठ चांगली व्हावी यासाठी आपण ज्येष्ठ असो, कामगार असो, शेतमजूर, असंघटित व सर्वांच्यासाठी आपण लढा देत आहोत। या असणाऱ्या या लढ्याला आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा व आज इथं या ठिकाणी आयोजित केलेल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व कामगार वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा। कार्यक्रमाची लांबी वाढलेलीच आहे आणि गुण वाढत आहे, म्हणून मी थोडक्यात या कार्यक्रमाचा शेवट करतो। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, मान्यवर या ठिकाणी वेळेत वेळ काढून आले, आपण सर्व महत्वाचे लाभार्थी या ठिकाणी आलात। मी सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। या ठिकाणी